मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तन्नो हरिः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणा वर्णालय भक्तवत्सल श्री पंढरीश परमात्मा विश्वसंत श्री ज्ञानेश्वर महाराज तथा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सद्गुरु श्री योगीराज गजानन महाराज ना आदी करून सर्व संतांना महापुरुषांना वंदन करून आज आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा पर्व आणि सर्वात महत्त्वाचा दिवस की जो मनुष्य ज्या ज्या गुणांनी घडतो त्या गुणांना घडणाऱ्या शिष्याला ज्या गुरुदेवांनी घडवलेला आहे त्या गुरुदेवांविषयी 365 दिवसामधील हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे का आपण आपल्याला गुरुला समर्पित असणारा हा दिवस ज्यांच्या नावाने आज हा दिवस ओळखला जातो तो महर्षी देवर्षी असणारे सर्वांचे श्री गुरु व्यास भगवंतांना ज्या पद्धतीने भागवतामध्ये 24 अवतारामध्ये व्यासांना नारायणाची उपमा दिलेली आहे त्या व्यास नारायणांचा आज गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमाच्या आज हा दिवस सर्वांना ख्याती प्राप्त आहे आणि व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने आपले ते आद्य गुरु म्हणता येईल। तद्वत आपल्याला ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या शिक्षकांनी ज्या ज्या गुरुजनांनी ज्या ज्या गुरुजींनी आपल्याला शिकवलेलं आहे तेव्हा आपण आपलं जीवन पूर्णत्वाला जात आहे। त्यातीलच आपल्याही सध्या विद्यमान आपल्या शैक्षणिक याच्यामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यांचं आपल्या गुरुकुलाविषयी अधिक प्रेम आहे तथा आपल्या गुरुकुलाला किंवा आपल्या गुरुकुलातील माझ्यासह सर्व विद्यार्थ्यांना ज्यांच्याविषयी अतिव आदर आहे असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री गुरु हरिभक्तपरायण परमपूज्य मिसाळ गुरुजी यांचा आज आपण या ठिकाणी गुरुपूजन सोहळा करण्याकरता आमच्या गुरुकुलातील विद्यार्थी तथा त्यांचे सर्व विद्यार्थी शिष्यगण या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी गुरुजींचा गुरुपूजन सोहळा या ठिकाणी साजरा करतो आहे। आजच्या दिवसाचं आम्ही बरंचसं काही सोचलेलं होतं मात्र बरंचसं काम काही वेळेवर होत नाही तरी आमची देवाला एक प्रार्थना आहे कारण आमच्या जीवनामध्ये गुरुजींच्या संबंधाने बरेचसे काही चांगले क्षण आलेत मुलांना घडण्याकरता एक चांगलं व्यासपीठ आम्हाला मिळालं त्यामुळे आमचं ज्ञानाय दिव्य संस्कार वारकरी गुरुकुल कायमच गुरूंच्याविषयी कृतज्ञ राहणार आहे आणि कृतज्ञतेचा भाव आमच्या अंतःकरणामध्ये कायमच राहू अशी पांडुरंगाच्या ठिकाणी प्रार्थना सुद्धा आहे। हल्ली काय झालं गुरुजींच्या संबंधाने आपल्याला भोयर गुरुजींची ओळख चांगली झालेली होती। गुरुजींचं नाव काही माझ्यासाठी काही अपरिचित नव्हतं पण त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी एखादा कुठला तरी व्यक्ती लागतोय आणि ते गुरुजींच्या मार्फत ओळख झाली आणि त्यांच्यासोबत एकदा मी जोग महाराज संस्थेमध्ये जेवणसुद्धा केलं होतं पण ईश्वरी संकेत असा होता का त्यांच्याकडे यावर्षी आमच्या गुरुकुलातले 4-5 विद्यार्थी तबल्याचं शिक्षण घेणार होते पण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेही काही चालेना अशा या आळंदीतील तबला तथा आध्यात्मिक क्षेत्रातील एक अतिशय सुंदर कार्य करणारे असंख्य विद्यार्थ्यांना घडवणारे गुरुजी म्हणजे भोयर गुरुजी आपल्यामधून अकस्मात गेले तर ही खंत कायमच विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये राहते। मग जे विद्यार्थी त्यांच्याकडे शिकले ते त्याच्यापासून धन्य आहेत आणि जे गुरुजी शिकायला पाहिजे होते त्यांची खंत तशीच राहून गेली। त्यातीलच एक अमोघ रत्न या अलंकापूर नगरीमध्ये विद्यमान माऊलींच्या या आळंदीमध्ये होत आले आणि ते अजरामर होत आले। त्यातील भोयर गुरुजींना आम्ही आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु या नात्याने कारण मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तथा त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतो आणि त्यांनाही गुरु या निष्ठेनुसार हा भाव मी त्यांच्या ठिकाणी समर्पित करून आता प्रश्न निर्माण झाला होता की गुरुजींची तब्येत अकस्मात खराब होणे आणि आम्हाला गाडीचं पेट्रोल अर्जुन महाराजचं संपणे आणि ते आमच्यापर्यंत येणे हा एक संकेत असा होता की बुटे गुरुजीपासून सुद्धा हा भाग लपून राहू नये। आम्ही तात्काळ गुरुजींना भेटायला गेलो आणि ही खंत जी आपल्याला कुठेतरी चटका देऊन भोयर गुरुजींची गेली तर कुठेतरी थस्कन असं हे होते का गुरुजींना ॲडमिट का झालं काही नाही। मी त्यांना सांगितलं तर ते म्हणाले की गुरुजींनी कोणालाही सांगायला सांगितलं नाही असं गुरुजींनी त्यांना अर्जुन महाराजांना सांगितलं। तर गुरुजींची तब्येत मध्यंतरी खराब झाली पण पहा प्रेम काय आहे
की जे प्रेम आपल्याला कधी काही मुलांकडून मिळू शकत नाही, ते आपण घडवलेल्या शिष्याकडून इतकं तात्काळ प्रेम मिळतं की मुलं असं म्हटलंय, तनु मनो जेवे चरणासे लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. म्हणून असं म्हटलंय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नवेया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिनः. असं गीतेमध्ये सुद्धा गुरुविषयीच्या वचनाचा अतिशय आदरभाव व्यक्त केलेला आहे. अशा गुरुजींना आजच्या या दिवशी मी पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतो की तुम्हाला अकल्प आयुष्य व्हावे तया खुडा, माझ्या सकळा हरीच्या दासा. या अनुषंगाने गुरुजींना आरोग्य मिळावं, उत्तम आयुष्य मिळावं. व ते कसं मिळावं? आरोग्यपूर्ण अशा पद्धतीचं गुरुजींना आयुष्य मिळावं. आणि याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये असे काहीही प्रसंग येऊ नये की जेणेकरून आमच्या शिक्षणामध्ये, आमच्या विद्यार्थ्याच्या भावनामध्ये किंवा या अध्ययनामध्ये कुठल्याही पद्धतीचा खंड पडू नये. खंड कधी पडेल? गुरुजींचं स्वास्थ्य बिघडलं तर. म्हणून आपण स्वास्थ्यच बिघडू नये याच्याकरता सर्वांनी प्रार्थना देवाकडे करायची आहे. आता ते कधी? ते तर देव करणारच आहे. आमच्या हातात काय आहे? तर सध्या गुरुविषयी भाव किती आहे हा समर्पित भाव व्यक्त करण्यासाठी आमचं ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरुकुल तथा अर्जुन महाराज आणि त्यांचे आपले सर्व शिष्यवर्ग गुरुजींचं या ठिकाणी प्रथम पाद्यपूजा करून गुरुपूजन करणार आहे. आणि तदनंतर आमचं ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरुकुल त्यांचं पाद्यपूजन करेल. गुरुजींचं सत्कार करायचा आपल्याला आहे. आणि गुरुजीविषयी आपल्याला हा भाव व्यक्त करायचा आहे की गुरुजींचं आमच्यावर अशीच कृपादृष्टी राहावी. कृपादृष्टी केले संतेत कल्पांतिते सरेना. या आदर भावनेने मी गुरुजीविषयी समर्पित 2 शब्द व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी.